ओम शिवाय नमस्तुभ्यं. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. महादेवांच्या कृपेने सर्वांना उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो. ओम नमः पार्वतीपतये हर हर महादेव. महादेवांना अर्धनारीश्वर या नावाने सुद्धा संबोधलं जातं. म्हणजेच शिव आणि पार्वती यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यामागची कथा अशी आहे की एक भृंगी नावाचे ऋषी होते. ते शिवभक्त होते, परंतु ते फक्त महादेवांचीच पूजा करायचे, पार्वती मातेची पूजा करत नव्हते. पार्वती माता ही महादेवांची अर्धांगी, त्यांच्यासोबत पार्वतीचीही पूजा करणं महत्त्वाचं आहे हे त्यांना पटत नव्हतं. एक दिवस त्यांनी महादेवांना प्रदक्षिणा केली, पण माता पार्वतीची प्रदक्षिणा केली नाही. त्यावेळी महादेव व पार्वती अर्धनारीश्वर रूपात आले. तरीही भृंगी ऋषींनी भुंग्याचे रूप धारण करून महादेवांनाच प्रदक्षिणा घातली, पार्वती मातेला प्रदक्षिणा घातली नाही. त्यामुळे काय झालं, पार्वतीला राग आला व त्यांना म्हणजे ऋषींना शाप दिला की त्यांच्या शरीरात शक्ती रूपात म्हणजेच आईकडून बाळाला मिळालेले असतात ते रक्त आणि स्नायू जे आहे त्यांचा नाश होईल. त्यामुळे भृंगी ऋषींचा आता हाडांचा सांगाडाच राहिला होता. या घटनेमुळे त्यांना नारी शक्तीचे महत्त्व कळाले आणि पार्वती मातेची क्षमा मागितली. त्यानंतर ते मूळ रूपात आले. संपूर्ण सृष्टी ही अर्धनारीश्वर पुरुष आणि प्रकृती म्हणजेच पार्वती यांच्यामुळे चालू आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की शक्तीशिवाय शिव काहीच नाहीत. जसं लक्ष्मीची पूजा करताना विष्णू पूजेला महत्त्व आहे, कारण लक्ष्मी तिथेच वास करते जिथे लक्ष्मीपती विष्णूची देखील आराधना स्तुती केली जाते. म्हणून लक्ष्मी पूजन करताना किंवा लक्ष्मी स्तोत्र बोलताना विष्णू सूक्त सुद्धा बोलावे लागते. त्याचप्रमाणे आज महाशिवरात्रीला भोलेनाथांबरोबर जगज्जननी पार्वती मातेचे आपण पूजन करणार आहोत. आता महादेवांना अभिषेक किंवा पूजा कशी करायची हे माहीतच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे या पूजेमध्ये ते जलाभिषेक. कारण समुद्र मंथनाच्या वेळी महादेवांनी विष प्यायल्यानंतर त्यांचा कंठ निळा पडला होता, म्हणून त्यांचं नाव निळकंठ असंही त्यांना बोललं जातं. त्या विषाची उष्णता शांत करण्यासाठी त्यांना सर्व देवांनी जल अर्पण केले. म्हणून शिवपूजनात पाण्याचे विशेष महत्त्व आहे. दुसरा साधा सोपा आणि घरी करण्यासारखा उपाय म्हणजे अखंड तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायचे. ते तांदूळ अखंडच असावे, तुटलेले नसावेत. त्यामुळे अखंड सौभाग्य संपत्ती मिळते. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या घरातच उपलब्ध असतात, पाणी आणि तांदूळ. फक्त महाशिवरात्रीलाच नाही तर रोज हे दोन्ही उपाय केले तर आपल्याला त्याचे चांगले आणि प्रभावी फळ मिळते. शिवलिंग घरामध्ये ठेवताना महादेवांसोबत असणारे नंदी, त्रिशूल, डमरू, नाग या गोष्टीही असाव्यात. कारण कोणत्याही पूजेमध्ये फक्त विधी-विधान महत्त्वाचे नसून मनातील भाव त्या देवांप्रती असणं महत्त्वाचं असतो. भगवंताशी मन एकरूप होऊन केलेल्या पूजेचे फळ अनंत पटीने मिळते. त्यासाठी तुम्ही देवासमोरच बसावे किंवा असं काही नाहीये. बाहेर जरी कामानिमित्त असाल तर तुम्ही मानसिक जप करू शकता, त्यालाच मानस पूजा असं म्हणतात. यामध्ये काय करायचं असतं, आपल्या इष्टदेवांना स्मरण करून त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्यांना सगळे जल किंवा दूध, दही, पंचामृत, फुलं वाहायची असतात मनाने.
त्यासाठी कोणत्याही साहित्याची किंवा विधीची गरज नसते. तर महादेवांची मानसपूजा करताना मानसपूजेचं एक स्तोत्र आहे. श्री शिव मानसपूजा म्हणून हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे. त्याचा मराठी अर्थ असा आहे, मानसपूजा करताना आपल्या डोळ्यांसमोर महादेवांची प्रतिमा किंवा शिवलिंग डोळ्यासमोर आणून त्यांना, हे दयानिधे पशुपते, मी मनाने तयार केले रत्नजडित सिंहासन, स्नानासाठी हिमालयातील जल, रत्नजडित सुंदर वस्त्र, कस्तुरी सुवासिक चंदन, चाफा, जाई, बेल, धूप, दीप हे उपचार आपण स्वीकारावेत. भोजनासाठी रत्नजडित सुवर्ण पात्रात तूप, खीर व दही युक्त पंचपक्वान्ने, चविष्ट पाणी, भाज्या, कर्पूर मिश्रित विडा मी मनाने तयार केला आहे, तो आपण स्वीकारावा. हे प्रभो, मनोकल्पित छत्र मी आपल्या मस्तकावर धरीत आहे, चौऱ्या ढाळीत आहे, पंख्याने वारा घालीत आहे, निर्मळ आरसा, वीणा, मृदंग वगैरे वाद्य वाजवून गीत नृत्यासहित साष्टांग नमन करून वेगवेगळ्या प्रकारे स्तुती करत आहे, त्याचा स्वीकार करावा. आणि हे सगळं बोलताना आपण ती कृती करत आहोत महादेवांसमोर असं कल्पून हे बोलायचं आहे स्तोत्र. त्यानंतर पुढे, हे शंभो, तू आत्मा आहेस, पार्वती ही बुद्धी, प्राण हे सहचर आहेत, शरीर हे घर आहे, विषय उपभोगांची रचना ही तुमची पूजा आहे, झोप समाधी आहे, पायाने संचार ही प्रदक्षिणा, सर्व वाचा म्हणजे जे आपण काही बोलतो ही महादेवांची स्तोत्रे आहेत, म्हणून मी जे जे काही काम करत आहे ती तुमचीच आराधना आहे. हे शंभो, हात, पाय, जीभ, कान किंवा डोळे यांनी उचित किंवा अनुचित कर्म केल्यामुळे माझ्याकडून जे अपराध घडले असतील त्यांची क्षमा करा, हे करुणा करा, तुमचा जय जयकार असो. यानंतर पार्वती मातेचा एखादा फोटो किंवा तो नसेल तर अन्नपूर्णा ही पार्वती मातेचे स्वरूप असते, त्याचे आपण हळद कुंकू आणि फुलं वाहून पूजा करू शकतो. आणि दुर्गा मातेचे एखादे स्तोत्र किंवा आरती करावी. दररोजची पूजा करताना कपाळावरती गंधाचा किंवा कुंकूचा टिळा असल्याशिवाय पूजा करू नये. तसेच महादेवांची पूजा करताना कपाळी भस्म असणं गरजेचं आहे. महादेवांची पूजा किंवा स्तोत्र म्हणताना किंवा त्यांचा जप करताना कपाळी भस्म लावूनच करावे किंवा